आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिरपूरमध्ये सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्ट प्रकरणी वातावरण तापले आहे. समस्त राजपूत अर्थात क्षत्रिय समाजाने तीव्र संताप व्यक्त केला. रवी पडवळ नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर समाजाबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात समाज बांधवांनी एकत्र येत प्रशासनाकडे निवेदन सादर केले. शिरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात हे निवेदन देण्यात आले. निवेदनात संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सायबर सेवामार्फत त्याच्या सोशल मीडिया खात्यांची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. समाजातील ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांबाबत अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे समाज प्रतिनिधींनी म्हटले आहे. संबंधित पोस्टवर प्रतिक्रिया देत आक्षेपार्ह भाषा वापरण्यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. समाजद्वेष पसरवणाऱ्या कोणत्याही कृत्याला थारा दिला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना समाज बांधवांनी संबंधित व्यक्तीच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला. काही ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात निषेध आंदोलनही करण्यात आले. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. आता प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी जितेंद्र पाटील आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज शिरपूर. एक सोशल मीडियावर फक्त प्रसिद्धीसाठी एक नतद्रष्ट समाज विघातक प्रवृत्तीचा रवी पडवळ म्हणून हरामखोर त्याने NCRT ला विरोध करायचा आहे. त्याने विरोध करावा. कायदेशीर काय लढाई असेल त्यांनी लढावी, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु राजपूत समाजाच्या गौरवान्वित असलेल्या गौरवशाली इतिहासाला गालबोट लावून कुठेतरी काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं आणि राजपूत समाजाच्या भावना दुखवाव्यात आणि दोन समाजांमध्ये राजपूत समाज असो आणि इतर मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करून लढाया लावण्याचं काम हा रवी पडवळ नावाचा कुत्रा हा कायम करत असतो. मागच्या काळात देखील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल गरज ओकली होती. त्या याच्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक देखील झाली होती. हा कायम प्रसिद्धीसाठी हा असे काहीतरी वक्तव्य करत असतो आणि लोकांच्या समाजाच्या भावना दुखत असतो. त्याने समाजाच्या भावना दुखून समाजाच्या महिलांबद्दल असतील, समाजाच्या धर्माच्या राजांबद्दल असेल, ज्यांनी भगव्यासाठी आपले प्राण अर्पण केले, सर्वस्व अर्पण केलं, दान केलं, अशा समाजाबद्दल वाईट बोलून समाजात एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तो वेळीच सुधारला नाही. पोलीस प्रशासनाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई केली नाही. तर येणाऱ्या काळामध्ये राजपूत समाजाचे असोत किंवा हिंदुत्वावर प्रेम करणारे जेवढे काही लोक आहेत हे त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.